तो शिवरायाच्या निमित्ताने आपण सर्वजण महिला एकत्रित आलो। पण मला असं वाटतं की आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्राच्या राज्यभर विधानसभेच्या निवडणुकीचा धुमाकूळ आहे। या ठिकाणी आपण सर्वजण पाहत असताना जाणत असता की नगर शहराचे आमदार माननीय आमदार संग्रामभाई जगताप गेले 10 वर्ष आपलं प्रेम आशीर्वाद आणि साथ असल्यामुळे गेले 10 वर्षापासून पूर्वी आपण सर्व नगर शहर कसं होतं हे सर्वजण जाणतात। विशेष म्हणजे आपला प्रभाग कसा होता आपल्या सर्वांनाच माहिती। ज्यावेळेस आपण रोडने चालायचो त्यावेळेस चालता येत नव्हतं आणि माझ्या महिला भगिनीचा पहिला प्रश्न होता पाणी। हा पाणी प्रश्न पण या प्रभागात आल्यानंतर समजला की ज्यावेळेस माननीय आमदार संग्रामभाई सत्तेत आले म्हणजे आमदार झाले त्याच्यानंतर हा पाणी प्रश्न कमी झाला, म्हणजे 99% हा पाणी प्रश्न कमी झाला। आणि रोडचा प्रश्न म्हणायला गेला तर पूर्ण नगर शहरच असं होतं की आपण सर्वजणच नगर शहरात आल्यानंतर म्हणायचो की नगर शहर म्हणजे खड्ड्याचं शहर। पण आपण सर्वजण आता पाहत असतो प्रत्येक प्रभागात नगर शहरात सर्वच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले, जेणेकरून आपला प्रभाग आपल्या दारात रोड झाल्यामुळे सर्वांनाच अभिमान वाटतो की नगर शहर कुठेतरी सुधारलंय। आणि विशेष करून महिलांना, कारण महिलांना आपल्या प्रभागात नसून आपल्या दारात जर रोड झाला तर छान वाटतं, कारण पहिला प्रभाग सुधारत असतो नंतर नगर शहर सुधारत असतं। मला असं वाटतं की सर्वजण वैयक्तिकरित्या संग्रामभाई कसे काम करतात आणि त्यांचे काम करायची पद्धत कशी, प्रत्येक घरात संग्रामभाई कामासाठी प्रसिद्ध झाले, कारण ते नगर शहराच्या प्रत्येक सुखात दुःखात आणि प्रत्येक सामाजिक घटकात असतात। जेणेकरून मनुष्य हा कोणत्याही समाजाचा असो किंवा गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही क्षेत्रातला असो पण संग्रामभाई कायम त्यांच्या पाठीशी उभा राहतात। मला असं वाटतं माझ्या भगिनी या ठिकाणी आल्या पण माझ्या भगिनीच आहेत पण संग्रामभाईंच्या लाडक्या बहिणी आहेत, कारण ज्यावेळेस महायुतीचे उमेदवार झाल्यानंतर लाडक्या बहिणींची योजना या ठिकाणी आली आणि सर्वच बहिणींनी त्याचा लाभ घेतला। आणि लाभ घेतल्यानंतर मला असं वाटतं की सर्वच जण आपल्या ज्यावेळेस आपल्यावर परिस्थिती किंवा माझं नाव सुनीता जालिंदर वालेकर, मी प्रेमदान हाडको इथे राहते। आमचं एक कुलस्वामिनी प्रतिष्ठान नावाचं एक ट्रस्ट निर्माण केलेलं आहे आम्ही महिलांनी, आणि त्या याच्यानुसार आम्ही महिला सोहळा आणि तुळशी विवाह हा कार्यक्रम ठेवला होता। त्या कार्यक्रमासाठी आम्ही शीतलताईंना बोलवलं होतं। शीतलताई आमच्या कार्यक्रमाला आल्या होत्या। संग्रामभाईंनी जे काही आमच्या वार्डमध्ये केलं होतं, रस्त्याचे कामं, पाण्याचे प्रश्न, लाईटीचे प्रश्न, आम्हाला सभामंडप बनवून देणं, असे सगळे जे कार्य आहेत ते संग्रामभाईंनी खूप चांगले केले होते। त्यामुळे आम्ही शीतलताईंना बोलवलं होतं आणि शीतलताईंनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं। सगळ्या महिलांना शीतलताईंचं मार्गदर्शन खूप आवडलं। तुळशी विवाह झाल्याच्या नंतर आम्ही एक प्रकारचं जेवण ठेवलं होतं, महिलांसाठी जेवण ठेवलं होतं। जेवण झाल्यानंतर ताईने आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केल्यामुळे महिलांना अतिशय आनंद झाला की बाबा आपल्या विभागामध्ये वार्ड क्रमांक 6 मध्ये खूप छान असा प्रोग्राम झाला, खूप छान कार्यक्रम केला, महिला मेळावा झाला आणि महिला मेळाव्याला प्रचंड महिला आलेल्या होत्या, भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला होता। विभाग क्रमांक 5 मधील आपले लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांनी भरपूर रोडचे काम केले, पाण्याचे प्रश्न सोडवले, अजून काही आपले जे नगरमध्ये सुविधा नव्हत्या त्या सुविधा त्यांनी आणल्या। 10 वर्षापूर्वी जे काम केले नाही ते त्यांनी 10 वर्षात काम करून दाखवले। जे पहिलं सरकार होतं त्यावेळेस महिलांना कुठलीही आपली योजना कुठली बी दिली नव्हती। आता आपल्या संग्रामभाईंनी आपल्या महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी जे सुविधा आणल्या त्या सगळ्या महिला बहिणी सगळ्या खुश, आनंदी आणि मन भरून त्यांचं गेलेलं आहे। इतकं त्यांनी मन पूर्ण काम केलंय। म्हणून संग्रामभाई आता येणारी 20 तारखेला सगळ्या महिला भगिनी सर्वांनी मिळून आम्ही सर्वांनी म्हणजे विचार केलाय, आता बी तिसऱ्यांदा आपले संग्रामभाई जगताप हे पुन्हा
आमदार व्हावा आणि मंत्रीपद घेऊन आपल्या नगर शहराचा पूर्ण विकास अजून चांगल्या रीतीने चांगल्या याने होईल अशी आम्ही आशा बाळगतो. विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा. घड्याळ चिन्ह 4 नंबर बटन दाबा.